तर नाटक सुरू कर. ठीक आहे आई आता जा ना आणि आज जाऊन मोठ्याने रडायला सुरुवात कर. हं? जा. हा या काय झालं प्रीती? रडतेस का तू? स्वराज काही बोललाय का तुला? मग तुझ्या आईच्या घरी काही प्रॉब्लेम झालाय का? मग कुठे दुखतंय खुपतंय का तुला? बरं वाटत नाहीये का? मग काय झालंय? रडतेस का तू एवढी सारखी? का इथे येऊन तुला दाखवायचंय मी कशी छान रडते म्हणून रडून दाखवतेस मला? मग भरल्या घरात रडतेस का बाई तू? आधी रडणं थांबव आणि मला सांग काय झालंय, तर मला कळेल ना कशासाठी रडतेस. काय झालंय? आत्या माझ्याकडून चुकून झालंय. मी मुद्दाम नाही केलं. सॉरी, मला माफ करा. माझ्याकडून चुकून झाले. मी हे सगळं मुद्दाम नाही केलंय. प्रीती, काय केलंस तू? तुझ्या लक्षात येतंय का? अतिशय महत्वाची साडी होती, दादाने दिलेली साडी होती. आणि तू मला म्हणाली होतीस ना मी इस्त्री करून आणेन, मी व्यवस्थित इस्त्री करेन. मग अशी कशी जाळलीस तू? लक्ष कुठे होतं तुझं काम करताना? अगं बाई, काय झालं? काय अहो काय झालं? मला वाटलंच होतं तुम्ही आल्या कशा नाही. दाराला काय कान लावूनच उभे होतात का आत काय घडते ते ऐकायला? झालं सुरू. करा करा, तुम्ही माझा अपमान करा, पण मी कशाला कान लावून उभी राहीन बाई दरवाजा बाहेर? अहो तुमचा आवाज अगदी बाहेरपर्यंत येतोय. आणि तेवढंच नाही, माझ्या लेकीचा सुद्धा आवाज आला मला रडताना, म्हणून काळजीने धावत धावत आले मी. काय झालं बाळा? प्रीती, का रडतेस तू? सांग ना मला. अगं काय झालं सांग, मी आहे ना इथे. न घाबरता सांग, काय झालं? ही साडी जळली? बघा बाई, ही साधी साडी जळली म्हणून ओरडताय तुम्ही? हे काय कारण झालं? कमाल आहे बाई तुमची. अहो म्हणून तुम्ही एवढ्या मोठ्या मोठ्याने ओरडताय, ते सुद्धा नवीन सुनेवर. बघ बाई प्रीती, म्हणूनच म्हणत होते मी तुला, लग्न करण्याआधीच विचार कर.